आले त्रैलोक्याचे स्वामी अनुसूयेच्या धामी आले त्रैलोक्याचे स्वामी विप्रभोमुनी श्री विधी हरिहर विप्रभोमुनी श्री विधी हरिहर दारी पातले नसता मुनिवर दारी पातले नसता मुनिवर कळवळुनी ते मागती भोजन कळवळुनी ते मागती भोजन काबा साधुनी नामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी पाट मांडुनी अतिथी बसविले पाट मांडुनी अतिथी बसविले वक्र फेडुनी वाडी बदले वक्र फेडुनी वाडी बदले भावतयांचा तिने जाणिला भावतयांचा तिने जाणिला आपुल्यान्तर्यामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी विप्राज्ञेचे करिता पालन विप्राज्ञेचे करिता पालन नवल वर्तले एक विलक्षण नवल वर्तले एक विलक्षण विप्रदाहदे ताने बाणी विप्रदाहदे ताने बाणी सतितयांती जननी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी सत्व पाहण्या दिव्य सतीचे सत्व पाहण्या दिव्य सतीचे देव पातले भुवनीचाचे देव पातले भुवनीचाचे आत्मबलाची तिची तपस्या आत्मबलाची तिची तपस्या आदित्येच्या कामी आले त्रैलोक्याचे स्वामी अनुसूयेच्या धामी आले त्रैलोक्याचे स्वामी आले त्रैलोक्याचे स्वामी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद गणपतिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद गणपतिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद गणपतिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. हा छानच झालं. दत्त जयंती दिवशी तुमचं हे गाणं लावलं पाहिजे. सगळा भाव त्यात आलेला आहे. सुंदर. आता दत्त जयंती येईल ना. हा आता येईल ना 4 तारखेला आहे पुढच्या. चालेल. हो 4 तारखेला. चालेल चालेल. छान म्हणल्या. रेखाताईंनी तो ग्रुप बनवलाय का गीता पठणचा? हा बनवला काल. नाही मला आता वाटलं वेगळंच काहीतरी आलंय म्हणून मी ते पहिलं कॅन्सल केलं आणि म्हणलं आता ग्रुपवर. तर ते गीता परिवारचाही तसाच होता गीता पठण ग्रुप. तो आधी जॉईन झाला. म्हणलं बाई तिथे कुठे जॉईन होऊ आता मी. आणि परत याच्यात पाहिल्यावर इथे पण चाललाय. म्हणलं वा वा म्हणजे ह्यांनी बनवलेलं दिसतंय. चांगलं आहे चांगलं छान. म्हणजे प्रत्येकानं आपलं आपलं नाव टाकायचं. 5 वर्षापूर्वी ऑफलाईन म्हणजे ऑडिओ पाठवून शिकवली होती. त्यामुळे मला एवढी म्हणायला येत नाही. मी जॉईन झाली
हा पण हा येईल ना बोलायला. हो येईल 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 काही बिघडत नाही म्हणा म्हणा येईल येईल चालेल. गीता जयंतीसाठी केलंय की असंच केलंय ग्रुप? आता गीता जयंतीला आत्ता एकादशी आहे ना परवा. अच्छा अच्छा. मग प्रत्येक एकादशीला म्हणायचं असं ठरवलंय आपण. हा प्रत्येक हा एकादशी एकादशी दिवशी भले आपला क्लास असू नसू काय म्हणायचं. हा हा वैयक्तिक आपापल्या घरी म्हणलात तरी चालेल पण त्या दिवशी ते पारायण पूर्ण व्हायला पाहिजे आपल्या ग्रुपतर्फे. झालंय म्हणून कळवा फक्त की मी म्हणलं की मी हा करा एवढं कळवलं तरी बास. एका जणांनी तसं केलंय ते दर बुधवारी एक पारायण करतात तर बुधवारी एक अध्याय म्हणत असतो आणि पोस्ट करायचा. हा मग आम्ही तसंच करतोय ना दासबोधाचं आम्ही तसंच लक्षात नाही. आम्ही म्हणजे एक अध्याय वाचायचा आणि पोस्ट करायचा हा लिस्ट येईल ना कोणता बस बस हो हो चालेल. मग ते कोणता वाचायचा तुम्ही सांगाल ना. हा ते यादी आत्ता आपण यादी करतोय आत्ता या वेळेला ठरवतोय आपण. दरवेळेला तसं नको ते रोटेशननी बरोबर होतं बघा. आपण 18 जण जर झालो ना तर आज मी पहिला वाचला तर मी पुढच्या वेळेला दुसरा वाचायचा मी तिसरा वाचायचा. ज्याला 17वा असेल तो 18वा पहिला दुसरा असा करत राहणार. चक्री 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 पारायण चक्री पारायण करायचं. मी पण जॉईन होऊन जाते. हा सगळ्यांनाच व्हायचं घरी करते पारायण हा पूर्ण करतेच मी सुद्धा पण तरी सुद्धा सगळ्यांचं जर झालं ना तर एका ग्रुपला ते पुण्य मिळेल सगळं असं. हा म्हणून चला सुरू करूया. सांगते पुन्हा ती माहिती नाही तर आता लगेच रेखा ते ऍक्टिव्ह आहेत लगेच त्यांनी तो ग्रुप बी बनवून छान केलं. म्हणजे असंच पाहिजे ते की तो गोंधळ होणार नाही आपल्या ह्याच्यात आणि तो ओपन राहील आणि तो ओपन राहील. ज्याला नाव द्यायचे तो ओपन राहील ज्याला म्हणलाय तो ओपन राहील. म्हणजे सगळं याच्यावर आलं की मग ते गोंधळ होतो सगळा. बरोबर आहे छान आहे चांगलं केलं तुम्ही ते छान केलं. चला म्हणूया प्रार्थना. काय झालं आवाज बंद झाला. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरिल भैल पैल पारू ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव व्यथा ज्ञानदेव ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे जीवलग निर्धारे ज्ञानदेव सेना म्हणे माझा ज्ञानदेव निदान दाविली निज खूण ज्ञानदेवे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामरा हे काय थोरपण पायीची वहाण पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली म्हणून ठेविली पायी डोई म्हणून ठेविली पायी डोई ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोज तेजस स्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं
समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं चिदानन्दसंलक्ष्य नाट्यस्वरूपं यमाद्यष्टभेदाङ्ग योगप्रवीणं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं लीलायस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं प्रतिष्ठान कुर्यात् सुधीसङ्गसेव्यं चतुर्वेदतन्त्रेति हासादिपूर्णं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिर्निर्मितायेन च प्राकृतोख्यां समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्री कृष्ण जय तू ज्ञानेश्वर श्री ज्ञानदेवांना वंदन करूया निवृत्तीनाथांना वंदन करूया पंढरीनाथाला वंदन करूया सर्व संतांना वंदन करूया गोमातेला वंदन करूया भारतमातेला वंदन करूया आज आपण अमृतानुभवची 26वी ओवी थोडीशी डिटेल घेणार आहोत काल 4 ओव्या घाईघाईत घेतल्या तर लगेच सगळ्यांना भीती वाटायला लागली की हे अशी घाई केली तर आम्हाला काहीच कळणार नाही तर आपल्याला घाई करायचं कारण नाही आहे पण मला असं ते वाटलं होतं की त्या 4 ओव्या सगळे दृष्टांत दिलेले होते आज आता याच्यामध्ये जेवढं खोलात जाता येईल तेवढी प्रत्येक ओवी आपल्याला भरपूर सूक्ष्मपणानं पाहता येणार आहे आता जे तत्व शेवटी काढणार आहेत की 4ही वाचांचं ऋण कसं आपलं परिहार करायचा आहे किंवा ते फेडायचे ते फेडलं कसं जाते तो भाग शेवटच्या आता 2 ओव्यांमध्ये आहे पण पुन्हा एकदा 26वी ओवी बघा अंगाचे निंधने उदासू अंगाचे निंधने उदासू उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशू उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशू करीतेथे आत्मलेशू बोधाचा ऐसा का जैसा बोधाचा उरे तर आता अर्थ पाहिला होता आपण हां भस्मलेशू आहे तिथे हो तिथे भस्मलेशू असं लिहिलंय का तिथे भस्मलेशू आहे इथे आमच्या इथं लेशू म्हणजे हे उकारांत ते सगळे वापरतात ना लेश म्हणजे अगदी थोडासा अवशेष तर करी तेथे भस्मलेशू बोधाचा ठरे किंवा उरे बोधाचा उरे बोधाचा उरे आता काय सांगतायत काल आपण पाहिलं की अंगाचे इंधने उदासू इथे इंधना म्हणजे इंधनामध्ये काय होत असतं अंगाचे म्हणजे ते अग्नीमध्ये असा अर्थ घ्यायचा अग्नीमध्ये जर इंधन टाकलं लाकडे टाकली तर काय होतं उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशू आता इथे ज्ञानाचा अग्नी तर म्हणजेच इंधन कशाचं आहे तर 4ही वाणींच्या अंगांनी युक्त अशी जी अविद्या आहे त्या अविद्येचं इंधन आहे बरं का हे लक्षात ठेवा आपण व्यवहारातले इंधन अग्नी तो तर अर्थ घ्यायचाच आहे कुणाचा तरी हे चालू आहे ज्योत्स्नाताई ऑडिओ ऑडिओ चालू आहे तुमचा ज्योत्स्ना बरोबर तर
अग्नीमध्ये जर लाकडं टाकली तर ती जळून जातात, हे साधा नियम आपल्याला व्यवहारातला माहितीच आहे. पण तरीसुद्धा काय उरतं, करी तेथे आत्मलेशू बोधाचा जैसा. भस्मलेशू, भस्म म्हणजे भस्मरूपानं त्या अग्नीचं जे उरतं. पण तो हा आपल्याला माहिती की भस्म म्हणजे राख, आपल्या मराठी भाषेत सरळ आपण असं म्हणूया की अग्नीमध्ये लाकडं टाकली की ती जळून जातात आणि त्याचं भस्म उरतं. त्याला त्यांनी इथे लेश म्हणजे थोड्या प्रमाणात भस्म उरत असतं. पण इथे कशाचं इंधन आहे, आत्ता मी सांगितलं की चारी अविद्या, आपलं अविद्या म्हणजे चार देह आणि चार वाणी, तर याच्यापासून यांनी युक्त जी अशी आहे ती अविद्या, आणि ती अविद्या हेच इंधन आहे. पण ते इंधन जेव्हा आता म्हणजे ह्या अविद्या जेव्हा उदास होते त्यावेळेला ती ज्ञानाग्नीमध्ये प्रवेश करते. आता ही लाकडं बिकडं काय असे उदास होऊन अग्नीमध्ये प्रवेश करत नाहीत, पण इथं त्यांनी ते रूपक छान घेतलेले की ज्ञानाग्नीमध्ये हे इंधन प्रवेश करतं आणि मग त्यांचा अविद्या नामक जो जडभाव आहे तो सगळा जळून जातो आणि ते चेतन बोधरूप भस्माचा लेश करतं. बोध म्हणजे ज्ञान, अर्थातच आत्मज्ञान. आणि आत्मा फक्त चेतन आहे, बाकी सगळे आपण अचेतन आहोत. तर त्या चेतनाच्या बोधामध्ये किंवा बोधरूप जे भस्म उरतं ते थोडंसं उरतं, बाकी अविद्या जळून जाते. म्हणजे चार देहरूपी लाकडे, आता दुसऱ्यांनी असं म्हणले साखरे महाराजांनी की चार देहरूपी लाकडे आपल्यावर त्रासतायत. आता आपल्याला सुद्धा कधी कधी कंटाळा येतो की आपण व्यवहारात बघतो लोक म्हणतात नको झालंय जिणं, आता सोडून टाकावं. असं सोडता येत नाही. काल परवाचीच एक गोष्ट आहे बरं का, म्हणजे सहज आता हा विषय थोडासा हे होईल, विषयांतर होईल. आमच्याबरोबर एक जण आरतीला रोज येत असतात आणि त्या एक जणीला विचारत होत्या की काही उपाय आहे का हो, आमच्या भाच्याचं लग्न 20 तारखेला आहे आणि आमचे एक काका अगदी सिरियस आहेत, तर त्यांना आयुष्य वाढावं, ते लग्न पार पडावं म्हणून काही उपाय आहे का. तो कोण काय करतात उपाय मला माहिती नाही. मग एक जणीने सांगितलं कुठले तरी लाडू करा आणि ते कशाला तरी अर्पण करा. मला म्हणे तुम्हाला काही उपाय माहिती आहे का हो. आता मी म्हणलं मी असले काही उपाय कधी ऐकले नाही तर मला माहिती नाही, फक्त देवाचं नाव घ्यायला सांगा. जसं अजामेळ तो डोक्यात होता की नारायण नाव घेतल्यामुळं ते विष्णुदूतांनी त्याला वाचवलेलं, असं काहीतरी होऊ शकतं, फक्त नाव घ्यायला सांगा. आणि म्हणलं असं करणं आपल्या हातातच नाही आहे की एखाद्याचं आयुष्य पुढं ढकलणं, लग्न झाल्यानंतरच त्यांचं मरण येणं, असं म्हणलं या गोष्टी आपल्या हातात नाही. त्यांची जेव्हा घटका भरलेली असेल तेव्हा ते बरोबर जातील. आणि मी असं म्हणायला, आणि काल त्या परत सांगत आल्या म्हणे मॅडम म्हणे आता काही गरजच पडली नाही. म्हटलं काय झालं. नाही म्हणे काल त्यांनीच राम म्हटलं, आता म्हणे आमचे बरोबर दिवस पार पडतायत आणि लग्न व्यवस्थित पार पडेल. म्हणजे अज्ञान किती माणसाचं कितीपर्यंत पोहोचलेलं आहे. तर हे चेतन सगळा हा जो देह आहे, चारी प्रकारचे देह आहेत, या बोधरूपी याच्यामध्ये म्हणजे त्या ज्ञानाग्नीमध्ये प्रविष्ट झाल्यानंतर त्याची खाक होते, पूर्ण राख होते, भस्म उरतं आणि ते बोधरूप भस्म आहे. ते थोडंसंच उरतं. म्हणजे बोध किती होतो, एवढासाच होतो माणसाला बोध. तर ती लाकडं जरी जळून गेली तरी बोधरूपी भस्माचा लेश हा उरतोच. तुम्ही त्याच्यावर आता पुढच्या ओव्या आपण पाहिल्या होत्या काल, पण आता त्यानंतर बघूयात. मग याच्यातून आशय काय सांगायचं आहे की मुक्तावस्थेत 2 प्रकारची सूक्ष्म बंधनं असतात, किंवा 2 प्रकार, किंवा आपली जी ऋणं आहेत सगळी ती. तर जीवनमुक्त जो आहे, जीवनमुक्त म्हणजे काय, तुम्हाला जनक राजाचं उदाहरण लक्षात ठेवा. तो जगत असा, जीवन म्हणजे जीवन जगत असताना जो मुक्त आहे. खूप लोकांची अशी समजूत आहे की मृत्यूनंतर मुक्ती मिळते, तो भाग नंतरच आहे. पण आपण जीवन जगत असताना मुक्तावस्थेत राहायला पाहिजे. जसं आपण साधक,
म्हणजे जो साधना करतो तो, जो बंधनात पडलेला बद्ध तो बद्ध, तसा मुक्त, ही जी एक संकल्पना आहे ती लक्षात ठेवायची. पण जीवनमुक्त म्हणजे जीवन जगत असताना जो मुक्त आहे तो. जनक राजा काय करत होता? एवढ्या राज्याचा सगळा सांभाळ म्हणजे पालन करत होता किंवा व्याप सांभाळत होता, राज्यकारभार करत होता, पण तो कशातही लिप्त नव्हता, सगळ्यापासून अलिप्त होता. म्हणजे देह असूनही विदेही अवस्था जी आहे ती त्यांना होती. तशी ही मुक्त अवस्था असं मला सांगायचं, जीवनमुक्त. आणि मग त्याला 2 प्रकारची बंधनं असतात किंवा ऋण असतात. त्यापैकी जीवनमुक्ताचं प्राथमिक बंधन कसं आहे ते जरा मोठं आहे असं सांगतात. म्हणजे श्री गुरूंच्या उपदेशानं अविद्या मरून जाते. आता हे जे आपलं सगळं चाललंय की इंधनामध्ये लाकडं जळून जातात, तशी ही अविद्या ज्ञानाग्नीमध्ये जळून जाते, पण याचाच अर्थ ती मरून जाते आणि पुन्हा यथार्थ ज्ञानाच्या रूपाने, आता त्यांनी म्हणले खंदारकरांनी, तर ती पिशाचिकाच होते. आजच सकाळी त्या महाराजांनी सांगितलं की काही जण झाडात प्रवेश करतात बघा, ते जे पिशाचे असतं ते, आणि मग त्याला जेव्हा मुक्ती मिळते त्यावेळेला काही मंत्र असतो किंवा काही गुरूंच्या ज्ञानामुळं त्याला मुक्ती मिळते. जसं रामाच्या इथं पण बघा, राम आहेत, कृष्ण आहेत. कृष्णांनी सुद्धा त्या 2 वृक्षांनाच गती मिळालेली होती. त्यात ते 2 पूर्वीचे गंधर्व होते आणि त्या गाडा त्याच्या इथून गेल्याबरोबर त्या 2 झाडांच्या मधून त्या 2 गंधर्वांना गती मिळाली. म्हणजे ते साक्षात पुन्हा उभे राहिलेले आहेत. गंधर्व असतील, पिशाच्य असतील, पण ही यथार्थ ज्ञानाच्या रूपानं जणू काही एक पिशाचिकाच त्यांची होते. आता दुसरा मुद्दा काय सांगितला आहे की 4ही वाणी मरतात आणि त्या 4 देहात असतात. आपण कालपासून आता परवापासून ते सारखं पाहतोय. मरतात म्हणजे अगदी 100% असं मरण अर्थी नाही, पण त्या विलीन होतात किंवा बाधित होतात, पण तत्त्वज्ञानाच्या रूपानं पुन्हा उरतातच. म्हणजे संपूर्ण नाश आहे का हो ह्या गोष्टींचा? नाही. आणि प्रेत अवस्थेत किंवा प्रेत होऊन मुक्ताच्या जीवनात थैमान घालतात या 4 वाणी. आता ही परावाणी काय करत असते? सूक्ष्म ध्वनी काढून मी ज्ञानी आहे असं म्हणत असते. सूक्ष्म म्हणजे तो कुणालाही ऐकू जात नाही. पश्यंती जी आहे ती स्वतःची प्रशंसा करते, आत्मश्लाघा करते. श्लाघा म्हणजे प्रशंसा. आणि मध्यमवाणी जी आहे ती दुःखातून मुक्त झाल्यामुळं आनंद मानते, तिला आनंद होतो. आणि त्या आनंदाचं पर्यवसान वैखरी वाणीत काय होतं? सोहम सोहम असा ती आक्रोश करायला लागते. असं ह्या 4ही वाणींचं जे बंधन आहे ते खंदारकरांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. आणि या प्राथमिक बंधनात अविद्येला जो पिशाच्य भाव आला किंवा 4ही वाणींना जो प्रेतभाव आला, तर ह्या 4ही वाणी ज्ञानानं बाधित झालेल्या असूनसुद्धा त्या बहिर्मुख वृत्तीनं ज्ञान, आत्मश्लाघा, आनंदाची प्राप्ती आणि सोहम असा व्यवहार करतात. म्हणजे पूर्ण त्या नष्ट होत नाहीत. जशी ज्ञानाग्नीमध्ये या 4ही वाणी किंवा 4ही देहांची हे झाल्यानंतर, आहुती झाल्यानंतर भस्मरूपानं उरतं, तशा या 4ही वाणीसुद्धा बहिर्मुख वृत्तीनं शिल्लक राहतात. आता जीवनमुक्ताचा जो परिपाक होतो म्हणजे त्याच्यात जो बदल होतो, तर त्याची वृत्ती मरून जाते. वृत्ती ज्ञानाची बहिर्मुखता असते. आता वृत्ती बघा, आता आपल्याला एक एक मनामध्ये तरंग उठतात की आपण गीतेचा अध्याय म्हणायचा आहे, मग तो कसा म्हणायचा आहे, ही एक प्रकारची वृत्तीच आहे. आणि मग आपण सगळा पुन्हा त्याचा विचार करतो की मग मी कुठला अध्याय घ्यायचा, मी किती वाजता म्हणायचा, माझं शेड्यूल काय आहे, असं ते सगळं चालू राहतं. ही सगळी बहिर्मुखता असते. आणि मग वृत्तीज्ञानाचे आत्मश्लाघा किंवा आनंदप्राप्ती किंवा सोहम या रूपाने 4 वाणीकडून येणारे जे स्फुरण आहे ते आपोआप नष्ट होतं. जेव्हा 4 वाणींकडून येणारे हे स्फुरण जेव्हा नष्ट होतं, तेव्हा पुन्हा त्या अविद्येसह 4 वाणी उदास होतात, देहाच्या सर्पणासह ज्ञानाग्नीत प्रवेश करतात आणि तो ज्ञानाग्नीसुद्धा जळून जातो. वेगवेगळ्या पद्धतीने हे सगळं त्यांनी समजावून दिलेलं. मग आता ज्ञानाग्नी विझल्यानंतर काय उरतं? पुन्हा ते भस्मच, मगाशी सांगितलं तसं.
ते भस्मलेश अगदी थोड्या प्रमाणात उरतं. म्हणजे मिथ्यापणाचं ज्ञान राहतच नाही. याचाच अर्थ काय की जीवनमुक्ताच्या प्राथमिक अवस्थेत ब्रह्माकार ज्ञानवृत्ती असते आणि त्याचा मिथ्या ज्ञानाशी मिथ्यत्वाचंही त्यात ज्ञान असतं. सुरुवातीला अजूनही आपण पूर्ण पलीकडे गेलेलो नाही आहे. तोपर्यंत या मिथ्यत्वाचं सगळं ज्ञान आपल्याला होत राहतं. मग आता दुसरी अवस्था काय आहे की मिथ्यत्वानं ज्ञान झालंसुद्धा तरीसुद्धा ती अविद्या आहेच. मग त्या अविद्येच्या दुसऱ्या अवस्थेत सुद्धा वृत्ती जाते आणि आत्मप्रशंसा उरते की आत्मप्रशंसा करणे. म्हणजे आपण म्हणतो की आता मी जरा वरच्या स्तरावर आले, मला ह्या छोट्या छोट्या गोष्टीत आता मन लागत नाही. पण मला लागत नाही, मी असं करते, ही आहे ती आत्मप्रशंसाच आहे. बरं, आत्मप्रशंसेमुळे 4 लोकांनी अजून वाह म्हणायचं, वा 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 तुम्ही असं करता का, छान आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपली प्रशंसा झाली की आपल्याला आनंद होतो आणि पुन्हा आपण म्हणायला लागतो सोहम सोहम. मी परवा ती एक प्रार्थना तुम्हाला म्हणून दाखवली होती. सोहम सोहम जपते जपते पहुंचो दशमे द्वारा ओम. तर ह्या 10 आपले जे इंद्रिय आहेत या सगळ्यांचा चढून चढत नवद्वार आहेत ना आपल्या देहामध्ये. तर ही 9 द्वारं सगळी पार करून 10वं जे परमात्म्याचं द्वार आहे त्या ठिकाणी आपण पोचतो. हे सगळं तत्त्वज्ञान आता शेवटी त्यांनी सगळ्याचा काय म्हणू आपण आढावा घेतलेला आहे. मग आता ही जी नावं उरलेली आहेत म्हणजे फक्त त्यांची नावं उरली त्या सगळ्या वृत्तींची म्हणा किंवा आपल्या वाणींची, तर ही बहिर्मुखता जी दाखवली जाते, दर्शवली जाते तत्त्वज्ञानामुळं नावं उठती या असं म्हणलेलं आहे. तर या वाक्यानं वृत्तीचा उदय आणि वृत्तीची बहिर्मुखता दर्शवली जाते. आता मगाशी त्या वाणींच्या बाबतीत शब्द वापरले ते वेचती, आटती, मरोनी या शब्दांनी अविद्येसह वाणीचं मिथ्यात्व किंवा मिथ्यारूपानं ज्ञान दर्शवलेलं आहे. जो जिवंत आहे तोच मरणार आहे, ज्याला अस्तित्व आहे तोच त्याचंच नास्तित्व होणार आहे. म्हणजे जो जन्माला आला तोच मरणार आहे असे हे लक्षात ठेवायचं. आणि ज्ञानाग्नी प्रवेशती असा जो एक त्यात भाग आलेला आहे ना, उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशू. तर ज्ञानाग्नीमध्ये प्रवेश करतो म्हणजेच वृत्तीची बहिर्मुखता आणि त्याचं मिथ्यात्व किंवा मिथ्यात्वाचं ज्ञान हे सगळं पूर्ण नाश पावते. मग अविद्या, वाणी, महाकारणादी देह यांचा पूर्ण नाश न होता काही भाग शिल्लक राहतो. आणि तो काही भाग शिल्लक राहतो म्हणजे थोडासा अवशेष शिल्लक राहतो. अवयव नाश आहे. अवयव म्हणजे आपले अवयव शिल्लक राहतात. आपल्याकडं बघा अस्थींचा हे केला जातो, निक्षेप केला जातो. बाकी सगळं जळून गेलं तरी तो अस्थींचा काही भाग शिल्लक राहतो. तसं हा जो थोडासा भाग शिल्लक राहतो यालाच बोधरूप भस्मलेश असं म्हटलेलं आहे. आणि हा बोध म्हणजे ब्रह्माचा अनुभव आहे. तेव्हा काही उरत नाही, फक्त परब्रह्माचं ज्ञान म्हणण्यापेक्षा तो अनुभवच उरलेला असतो. आणि तो ब्रह्मानुभवच आपल्याला मिळवायचा आहे. अमृतानुभवचा अर्थच तो आहे की परब्रह्म म्हणजे हेच अमृत आहे जे कधीही नष्ट होणार नाही आणि त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे या जीवनमुक्ताच्या दुसऱ्या अवस्थेत ज्ञानाचे सगळे व्यवहार संपून जातात. अंतर्मुख मनुष्य झालेला असतो, बाहेरचं काहीही दिसत नाही. आणि हा सुद्धा एक ब्रह्मानुभव फक्त उरतो. तो सुद्धा किंचित आहे, म्हणजे त्या भस्मासारखा थोडासा ऋणशेष आहे. म्हणजे थोडंसं सूक्ष्म बंधन आहे. थोडंसं हे समजून घ्यायला ही खंदारकरांची भाषा अवघड आहे. पण आपल्याला सुरुवातीला सांगितलं तसं लेश रूपानी, भस्मरूपानी जे राहतंय, बोधरूपानी, तेवढंच आता आपल्याला राहणं अपेक्षित आहे. आणि त्याची गिरवाणामध्ये छान सांगितलेलं आहे. निजांगेंधन संभूते ज्ञानाग्नौ प्रविशे यथा तत्र दग्धो भस्मलेशो
बोधसेवावशिष्यते. सरळ सरळ अर्थ आहे, तेवढा फक्त लक्षात ठेवला तरी बास. की निजांगेंधन म्हणजे निज अंग हेच जणू काही इंधन आहे. चारी वाणींचं किंवा आपली शरीरं हेच इंधन आहे. ती चारी शरीरं काय करतात? ज्ञानाग्नौ प्रविशे यथा, ज्ञानाग्नीमध्ये प्रवेश करतात. आणि ज्ञानाग्नीत गेलं की इंधन राहतं का हो? की हे माझं फार लाडकं लाकूड आहे, याला मी जाळणार नाही असं काही अग्नी म्हणत नाही. तत्र दग्धो भस्मलेश, त्याच्यात जे इंधन जाईल त्याचा लेश दग्धच होतो, दाहच होतो. मग काय राहतं? लेश हा बोधरूपेण, बोधस्य एव लेश अवशिष्यते. बोध म्हणजे ज्ञान, तर ज्ञानरूपी किंवा अनुभवरूपी ही भस्मरूपानं थोडंसं शेष राहतं. म्हणजे बोध फक्त हा भस्मासारखा शिल्लक राहतो. अभंगामधलं जास्त पटकन कळतं. चारही देहांचे घालोनी इंधन, कशाचे इंधन घातले? चारही देहांचे घालोनी इंधन, घेतले जाळोन ज्ञानाग्नीत, घेतले जाळोन ज्ञानाग्नीत, तरी बोध रूपे उरे आत्मलेश, तरी बोध रूपे उरे आत्मलेश, लोपेना निशेष अविद्या. ती अविद्या पूर्ण जात नाही 100%. ती त्या भस्मरूपाने जे मला बोध झाला आहे ह्या रूपानं ती पुन्हा शिल्लक राहतेच. म्हणून लाकडं जशी आपल्या देहाचे ज्वाला प्रगट करून अग्नीत प्रवेश करतात, राखेच्या रूपानं राहतात, तसंच अज्ञानसुद्धा ज्ञानात प्रवेश करतं आणि तिथे तत्त्वज्ञानाच्या रूपाने राहतं. ही सोपी भाषा लक्षात ठेवा. किंवा 4 आवरणांनी युक्त अशा जीवावर फोफावणाऱ्या या 4 वाणी जेव्हा आत्मसमर्पण करतात, जीवासहच आत्मसमर्पण करतात, स्वतःच्या जीवावर उठतात, तेव्हा देहाच्या चित्ताग्नीमध्ये जळून गेल्यामुळं उदास झालेल्या ज्ञानाग्नीमध्ये जीवाची आहुती पडते आणि तो जीव गेला तरी अहम ब्रह्मास्मी या महाबोधामुळं शिवपणाचं भस्म कांतीरूपानं शिल्लक राहतात. आता ते पुढच्या ओळीत पाहायचंय की भस्म जरी आपण लावलं काय जीव गेला तरी परत एकदा. हां, सांगते. आता ह्या सगळ्या ज्या आत्मसमर्पण केलं आहे या सगळ्या वाणींनी, तर त्या वाणी काय करतात? जीवासहित आत्मसमर्पण करतात आणि स्वतःच्याच जीवावर उठतात. म्हणजे आपणच आपला जीव हे केल्यासारखं झालं ना. आणि मग देहाच्या चित्ताग्नीत त्या जळतात. शेवटी देहांची आहुती झाली की जीवाची पण आहुती होतीये. मग त्या ज्ञानाग्नीमध्ये जीवाची आहुती पडते, पण जीव गेला तरी अहम ब्रह्मास्मी हा बोध राहतो. म्हणजे जीवशिव एकरूप झाले असं एक गाण्यात आहे बघा. जीवशिव दोन्ही एकरूप झाले. म्हणजे जेव्हा जीवानं आहुती दिली तेव्हा तो फक्त शिव उरलेला आहे, म्हणजेच परमात्मरूप शिल्लक राहिलेलं आहे. आणि ते अहम ब्रह्मास्मी या महाबोधाच्या रूपानं शिल्लक राहतं. पण त्याच्यामध्ये शिवपणाचं भस्म कांतीरूपाने शिल्लक राहतं, असं जे पुढच्या ओवीत सांगितलेलं आहे ते आपण लक्षात ठेवायचं. की जीवाचं समर्पण झालं तरी शिव हे चिरंतन तत्व आहे आणि ते भस्मरूपानं राहतंय, असं एवढं फक्त लक्षात ठेवा. आता ही त्यांनी रूपक म्हणा किंवा तत्त्वज्ञानाच्या भाषेत सांगितलेली सगळी आहे, पण आपल्याला व्यवहारात इंधनाचं जे उदाहरण दिले ते तसं काल पटकन सांगितलं होतं आणि ते समजलेलं होतं माझ्या मते. जास्त खोलात जाऊ नका, पण आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं. आता यांनी थोडेसे वामनराव देशपांडे थोडे सोप्या भाषेत सांगतात, तेवढे एकदा सांगते मग थांबूया. की लाकडामध्ये इंधन ठासून भरलेलं असतं. पूर्वी तुम्ही भुशाच्या शेगड्या कुणी पाहिल्यात का हो? भुशाची शेगडी असायची, नसेल पाहिली ना. त्याच्यामध्ये अशी फुंकणी सारखं ठेवायचं आणि कडेनं सगळा भुस्सा भरायचा. लाकडाचा जो भुसा असा मिळायचा, पोतं भुस्सा.
आणि तो साईडनं गच्च गच्च दाबून भरायचा आणि ती कुंकणी अलगद काढून घ्यायची आणि एवढासा विस्तव टाकला की ती भुशाची शेगडी हळू 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 मंद 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 इतके पदार्थ छान व्हायचे बघा त्याच्यावर. तसं इथं त्यांनी म्हणले की लाकडामध्ये हे इंधन टाकून एवढीशी तरी अग्नी किंवा आपण पूर्वी थेंबर रॉकेल टाकायचो आणि मग ते काडीनं पेटवायचं, मग सगळं लाकूडच हळूहळू हळूहळू जळायला लागतं नाही का. पण जेव्हा यज्ञ करायचा असतो तेव्हा असं तेल वगैरे काही टाकायचं नसतं, तुम्हाला माहिती असेल. केवळ घर्षणाने तिथे अग्नी, घर्षण असं करायचं किती वेळ, हां, अजिबात काही टाकायचं नसतं. अग्नी तयार झाल्यानंतर मग थेंब 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 तूप टाकायचं. तर इथे त्यांनी हां, म्हणजे त्याचा तुम्हाला हे सांगते मी अनुभव. आता वेळ जास्त नाही आहे. माझ्या मुलांनी ते नवचंडीचा यज्ञ ठरवलेला होता आणि ते ब्राह्मण तर तयारीचे असतात ना, त्यांना ते मंथनच म्हणतात. एक खाली आडवी हे असतो, म्हणजे त्याला लाकडाची हे त्याला गोल असतं, त्याच्यामध्ये मी आत्ता सांगितलं तसं वर एक उभा त्याच्यात मंथा तो ठेवायचा, जशी आपली रवी असते घुसळायची तशी, आणि त्याला चक्क ते दोरी बिरी बांधून घुसळतात. बरं, घुसळतात हो, असं 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 घुसळतात. अर्धा तास घुसळत होते ते, म्हणजे सगळे त्यांचे मंत्रही चालू होते, सगळं चालू होतं. तरी थोडासा धूर सुरू झाला बरं का. 4-5 जणांनी आपल्याला पण करायला लावतात मग ते, म्हणजे जो आपला घरचा यजमान आहे ते नाही, म्हणजे मुलांनाही किती वेळ घुसळलं. थोडासा धूर निघायला लागला, पण अग्नी व्हायला पाहिजे ना, एकतरी ज्योत दिसली पाहिजे ना, त्याशिवाय तो कसा यज्ञ होणार. बाई नाही नाही, मग शेवटी माझा नातू बसला, ते नाही केलं तरी होईना. पण खरंच विशेष वाटेल, नात लहान होती, 5 वर्षाचीच होती, आणि तिनं, आता ते असं आहे की पहिले कष्ट त्याला उपयोगी पडले, पण तिनं असं 4-5 वेळा फिरवलं की झालं अग्नी त्याच्यामध्ये. म्हणजे इतका आनंद झाला आम्हाला की खरंच, म्हणजे ते अग्नीचं जे आहे ना, आता तिचं म्हणजे तिचं निमित्त झालं जरी असलं तरी पण शेवट तिला यश आलं, एवढं मला सांगायचं. हां, तर असं इथं सांगायचं की हे जे इंधन टासून भरलेलं असतं, तेव्हा वन्हीचा स्पर्श झाला की ते लाकूड उरतं का हो? नाही उरत. ते लाकूड पेट घेतं आणि शेवट फक्त अरणी काहीतरी म्हणतात. हो 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 हो, अरणी 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 अरणी, आमच्याकडे माहेरी हा अरणी म्हणतात, अरणी हो, अरणी अरणी. एक उभी अरणी आणि आडवी अरणी असे 2 असतात त्या. हां हां, मला मगाशी तो शब्द आठवत नव्हता, पण तुम्ही म्हणल्यावर बरोबर आठवलं की अरणी. तर ते अशी सगळी गंमत आहे. म्हणून या 4ही देहांचं आणि 4ही वाणींचं भस्म जरी झालं तरी ते बोधरूपानं भस्म शिल्लक राहतं. आता पुढच्या 4 उभ्यात त्यांनी जे पुढची प्रक्रिया सांगितली ती फार छान होती. ठीक आहे, आता आपण प्रार्थना म्हणूयात. आज एकच जरा खोलात पुन्हा तुम्हाला सांगत राहिले. आता कळली असेल कल्पना की हा सगळा तत्त्वज्ञानाचा जरी भाग असला तरी अनुभवाचाच आहे. आपल्यात हळूहळू हळूहळू कसे बदल होतात. जसं आता काल मी 16वा-17वा अध्याय वाचत होतो, तुम्ही कोणी केलं असेल पारायण तर सगळं 16व्यातही आपले सगळे दैवी गुण कसे निर्माण करायचे किंवा आपल्यामध्ये उपजत असतात ते डेव्हलप करायचे, आणि आसुरी संपत्तीला पूर्ण त्याग करायचा. पण ती पूर्णपणे जाते का हो आसुरी संपत्ती? ती अशीच शेषरूपाने राहते, ती अशीच शेषरूपाने शिल्लक राहतेच की नाही. खूप आपण कंट्रोल केला, पण नेमका कुठल्या तरी पूर्वीच्या एखाद्या प्रसंगाचा हे असतो, आणि ती व्यक्ती जर आली तर पुन्हा तो आपला क्रोध उफाळून येतो. किंवा अजामेळानं सुद्धा इतका तो शास्त्रज्ञ म्हणलाय बरं का, इतका सद्वचनी सदाचरणी होता की तो काहीही वाईट वागत नव्हता. खूप सुंदर त्याचं आचरण होतं. पण दुसऱ्याचा मग ते दुसऱ्याचा शृंगार पाहून, शूद्राचा आणि त्या वेश्येचे शृंगार पाहून हा काममोहित झाला.
म्हणजे पूर्वजन्मीचं किंवा काहीतरी एक संस्कार राहिलेला असेल तो त्याचा उफाळून आला. ते हे असं भस्मासारखं आहे बघा. अंशरूपानं तरी आपलं तो राहतोच आणि मग पुन्हा तो पूर्ण बदलला, सगळं बिघडला. पण शेवटी त्या पोराचं नाव घेतलं आणि नारायणा ये म्हटल्यामुळं नारायणाचे दूध धावत आलेले आहेत आणि पुन्हा त्याला चांगलं जीवदान मिळालं आणि मुख्य त्याच्यात बदल झाला. आज मी पाठवला आहे बघा श्लोक माझा. त्याच्यामध्ये बदल झाला सगळा आणि तो अतिशय चांगला वागायला लागला. त्या वृंदावन मथुरेला गेलाय, सगळी साधना केलेली आहे आणि सगळं केलं त्याने पुन्हा. आणि मग खरे पुन्हा जेव्हा खरं मरण येतं त्यावेळेला ते 4 पार्षद त्याच्यापर्यंत पुन्हा पोहोचलेत. सोन्याच्या विमानात बसून त्याला नेलेले रत्न. हां, दर्शन दिलं आणि अगदी विष्णूपर्यंतच पोहोचलाय तो. म्हणजे त्या लोकांपर्यंत नाही, विष्णूपर्यंत तो पोहोचला. इतकं पुण्य मिळतं. हे जे आपण शिकतोय ना, हे या सगळ्याचा तो हे आहे, परिपाक आहे. म्हणून त्यांनी म्हटलं ना की सगळा परिपाक आपला जेव्हा होईल त्यावेळेला ह्यातलं काहीच उरणार नाही, मग फक्त आत्मबोध असणार आहे. तेही काही उरत नाही. शिव म्हणजे जीवरूपी जीव हा शिवरूप होऊन जातो. म्हणून मला ते गाणं फार, ते पूर्वी एक सोमनाथाचा हे होता बघा, पिक्चर होता आणि माझी बहीण फार सुंदर गाणं म्हणायची. ते मला फार त्या ओळी कायम डोक्यात बसले. म्हणजे इकडे हा देवराज आहे, इकडे हा पती हा राजाच असतो, देवच असतो आणि 2 देवतांची घडो नित्य पूजा असं ती म्हणत असते की पतीची पूजा घडू देत, या सोमनाथाची पूजा घडू देत आणि मग जीवशिव एकरूप होऊ देत. फार सुंदर. म्हणजे काही पूर्वीचे चित्रपट फारच सुंदर असायचे. आता जरी नाही पाहायचं म्हटलं तरी अशा पूर्वीच्या काही आठवणी आपल्यामध्ये येतात. चला म्हणूया प्रार्थना. आज म्हणणार आहे कोणी, आणि पुन्हा आपल्याला थोडीशी काही चर्चा करायची असेल उद्या परवाच्या एकादशीची तर हां म्हणा राजेश्वर. काय झालं? भुवन मंडलम वनेश्वरम त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविस्तुता लोकहितं तन्त्रतन्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता प्राकृतवीर सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं वाङ्मूलिकल्पं नवं वयस्वचाल्पं विषयविपदा व्रात्यमनल्पं वाग्ज्ञेन च येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः गीतो यत्रामृतनिच्छन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की भगवान पंढरीनाथ आरती म्हणा, आरती म्हणा कोणी ते. आरती राजा महाकैवल्य केजा देवती साधू संत माता आरती राजा गोपले ज्ञान जोगी तने ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवील ज्ञानी आरती ज्ञान राजा जगाचे ताटकली नभूती पाहणारी नारद कुंभरू
गायन करी आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य होई ब्रह्मची केली रामा जनार्दनी पायी पुस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवती साधू संत मनुवेदला माता आरती ज्ञान राजा तुलसीदास की जय, पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. ज्ञानेशन रचयत ज्ञानेश्वरं पूजये ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानी ज्ञानेशात् परमार्थविस्तुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं ज्ञानेशेन बुद्धिरुपे गुणगणो ज्ञानेश्वरं संकृती ज्ञानेश्वरत्वं कृती. छान, सुंदर. बर, कालची म्हटलं ताई.